आज सकाळीच पटापट आवरायला घेतलं, कारण आज जायचं होतं मला संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये. आजची माझी अपॉइंटमेंट होती, रविवार होता, तरीसुद्धा आज डॉक्टरांनी बोलवलं होतं. चहा वगैरे करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. म्हटलं आज झटपट असं काहीतरी करूया. मग रात्री जी काही मी चवळी भिजू घातली होती त्याचीच इथे उसळ मी बनवायला घेतली. म्हटलं पटकन होईल. कुकरला एक शिट्टी लावून घेतली आणि त्याची उसळ बनवली आणि 3-4 पोळ्या टाकून घेतल्या. म्हटलं सोबत असाव्यात. तसं आम्ही नाश्ता करून जाणार होतो. मग घरातली कामं आवरायला घेतली पटापट, कारण बाहेर जायचं म्हटलं की मला सगळी कामं आवरून गेल्याशिवाय जमतच नाही. तिथून आल्यावर कारण खूप कंटाळा येतो कामं करायचा, म्हणून मग मी जाताना सगळे कामं आवरून घेत असते. इथे झाडून वगैरे घेतलं आणि फरशी पुसण्याआधी असं कूलरमध्ये पाणी भरावं लागतं, नाहीतर सांडलेलं पाणी परत पुसावं लागतं. त्यामुळे आधी कूलर भरते आणि मग नंतरच मी फरशी सगळी पुसून घेते, म्हणजे दोन्ही कामं सोबतच होऊन जातात. त्यानंतर मग पोहे बनवले. काव्या आणि तिचे पप्पा उठले होते, नाश्ता केला आणि आम्ही निघालो संभाजीनगरला. ऊन खूप झालं होतं आम्हाला निघायला. 12 वाजता आमची अपॉइंटमेंट होती आणि मग हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलो. डॉक्टरसुद्धा आलेलेच होते. मग येताना भूक लागली, मग इथे थांबलो आणि मस्त असा समोसा राईस घेतला. डबासुद्धा सोबतच होता, पण समोसा राईसच खाल्लं आणि निघालो घरी. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.